मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी राणी असते ती तिथे झोपते आणि तिचा हात इंद्र झोपेत पकडतो. इंद्र सकाळी उठून बघतो तो राणीचा हात त्याच्या हातात असतो. इंद्र राणीला खूप ओरडतो, म्हणतो की तुला काही कळतं की नाही, काय चाललंय तुझंवालं आणि काय करत होती तू इथे, असं काही करायचं नाही आणि माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतेस ना तू, असं राणीला ओरडतो. तर राणी म्हणते की इंद्र सर माझं ऐकून तरी घ्या, अहो झोपेत तुम्हीच माझा हात पकडला होता. तर इंद्र म्हणतो की मी नाही पकडला तुझा हात, खोटं बोलतेय तू. तर राणी म्हणते की काय सांगू तुम्हाला इंद्र सर, आता खोटं कशाला बोलल मी. तर आता इंद्र म्हणतो की बरं जाऊ दे, चल मला तुझ्याशी बोलायला वेळ नाहीये. आणि इंद्र तिथून निघून जातो आणि राणी पण निघून येते. तर आता सगळेजण नाश्ता वगैरे करत असतात. तर राणीला म्हणतात की राणी चल ना तू पण नाश्ता करून घे. तर राणी म्हणते की नाही, मला नाश्ता वगैरे काही खायचं नाहीये, कारण की आज माझा निर्जळ उपवास आहे. आज आम्हाला निर्जळ उपवास धरायचा आहे इंद्र सरांसाठी. तर आता लगेच इंद्र म्हणतो माझ्यासाठी काही उपवास धरूच नको. तर आता लगेच सगळे म्हणतात तर राणीना निर्जळ उपवास धरलाय. तर आता राणीला लगेच आता मालतीला हे सगळं माहिती होतं आणि मालती म्हणते राणीना निर्जळ उपवास धरलाय का, मी पण बघते कसा निर्जळ उपवास धरते दिवसभर, मी बघते ना कसा उपवास धरणार आहे तू, आणि बघ आता तुला कसे कामाला लावते. आणि मालती येते आणि म्हणते की हे बघ राणी, आज सगळे घरं वगैरे पुसायचे, सगळे घरं झटकून वगैरे सगळं काही आवरायचे घरं, आणि सगळ्यांचे कपडे वगैरे सगळं धुवून ते वरती टेरेसवरती वाळवायचे, असं म्हणते. आणि आता राणी सगळ्या कामाला लागते, सगळे कामं ती एकटी दमादमानं करत राहते. तर आता करत असताना ती घरं वगैरे सगळं पुसून काढते. त्यानंतर ती आता कपडे धुते आणि कपडे वाळवण्यासाठी घरावर जाते आणि टेरेसवरती गेल्यावरती कपडे वाळवत असते. आणि कपडे वाळवायच्या नादामध्ये तिला चक्कर येतात आणि ती ओळम पकडायच्या नादात ती खाली पडते. तर आता खाली पडायला लागल्यावरती जो इंद्र आहे आता इकडं, तो खालून चाललेला असतो घरामध्ये. तर आता तो राणीला खाली कपडे पडते म्हणून बघतो, वर तर राणी असते. तो जाऊन तो मोठ्याने ओरडतो राणी. तर आता राणी खाली पडत असते. तर बघूया आता पुढच्या भागामध्ये इंद्र वाचवेल का राणीला, हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.